प्रचंड बहुमताने केंद्रात सत्तास्थान मिळवलेले मोदी सरकारला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यासपीठावर सरकारच्या कामगिरीवर आणि पुण्यासाठी केलेल्या विकास कामांवर विविध योजनांमार्फत पुणे प्लसनी पुण्याच्या भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षांशी खास संवाद साधलाय. पाहूया पुणे प्लसचा हा स्पेशल रिपोर्ट. केंद्रात भारतीय जनता पक्षाला येऊन 2 वर्ष पूर्ण झालेली आहे. मात्र या 2 वर्षात भारतीय जनता पक्षाने केलेली कामं व केलेली विकास कामं असतील किंवा विविध योजना असतील, यावर पुण्यातील भारतीय जनता पक्ष व काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी आपापली मत व्यक्त केलेली. काय ती मतं पाहूया. स्वातंत्र्यानंतर या देशाचा हा पहिला पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानांनी विदेश नीतीविषयी एक वेगळ्या स्वरूपाचं धोरण अवलंबलं आहे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. कारण विदेश दौरा हा किती काळ करावा आणि किती काळ करू नये याचं काही परिमाण असतं असं माझं मत नाही. विदेश दौऱ्याची फलनिष्पत्ती एक नक्की आहे, त्यामुळे त्याची लांबी रुंदीचा विषय मी करत नाही. एक गोष्ट 100% आहे की मोदीजींनी केलेला प्रत्येक परदेश दौरा आणि त्या दौऱ्याची फलनिष्पत्ती अशी आहे की स्वातंत्र्यानंतर या देशाला एक वेगळ्या स्वरूपाचं प्रमुख स्थान जगामध्ये जर मिळवून दिलं असेल तर ते मोदीजींनी दिलं आहे. अत्यंत छोटा विषय वाटेल, परंतु जो अतिशय महत्त्वाचा आहे की आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला सर्व देशांनी म्हणण्यापेक्षा 172 देशांनी मान्य केला. ह्याच्यामध्ये मोदींजींचा असलेला प्रयत्न आणि प्रतिनिधित्व किंबहुना देशाची असलेली शान ही नक्की उंचावली असं माझं मत आहे. दुसरा विषय, देशाच्या राजकारणामध्ये आजूबाजूचे असलेले देश आणि त्यांच्याशी असलेले संबंध आणि त्यामुळे असलेला एक वेगळ्या प्रकारचा अनरेस्ट किंबहुना एक असुरक्षितता संपूर्ण देशातल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे आणि ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व देशांचा एक मोठा समूह भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान या देशाच्या पाठीशी उभा करतो आणि एक वेगळ्या स्वरूपाचं आंतरराष्ट्रीय दडपण तयार करतो. ही महत्त्वाची या विदेश नीतीतली बाजू आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. नुकताच असलेला इराणचा दौरासुद्धा भारताच्या पंतप्रधानाचं किंबहुना भारत देशाचं प्रतिनिधित्व करणारा एक स्वयंपूर्ण निर्णय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण कुठल्याही महासत्तेला डगमगून जाऊन त्याच्या पद्धतीने काम करण्याची जी विदेश नीती आजपर्यंत अवलंबली गेली ती कधी सत्तेच्या बाजूने असेल, कधी सत्तेच्या बाजूने असेल. परंतु मला एकच गोष्ट सांगायची आहे की स्वतःची नीती, स्वतःच्या देशाचा अभिमान आणि स्वतःच्या विकास कार्यक्रमांसाठी असलेली प्रत्येक बाजू आणि परदेशी गुंतवणूक या संदर्भामध्ये ही विदेश नीती आपण सगळ्यांनी अभ्यासली पाहिजे. मोदीजींच्या सरकारमध्ये 2 वर्षामध्ये मिळालेली ही जी फार मोठी देणगी आहे, या देणगीचा अभ्यासकांनी विचार केला पाहिजे. कारण गेल्या 67 वर्षाच्या राजकारणामध्ये या देशाला ताठमानेने उभं करणारा पहिला पंतप्रधान ही अभिमानाची बाब गेल्या 2 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी परत एका गोष्टीचा उल्लेख करीन की स्वातंत्र्यानंतर राजकीय व्यवस्थापनातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानामध्ये उंचावणारे कार्यक्रम सरकारने राबवावेत ही रास्त अपेक्षा लोकशाही व्यवस्थेमध्ये असते. परंतु अशा स्वरूपाची कोणतीही व्यवस्था किंबहुना अशा स्वरूपाचा कुठलाही कार्यक्रम हा राबवला गेला नाही ही वस्तुस्थिती आहे. विकासाचं राजकारण म्हणणं आणि विकासाच्या राजकारणासाठी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करणं याच्यातली नेमकी विसंगती आजपर्यंत आपण अनुभवली आहे. याचं योग्य ते परिमाण आणि योग्य त्या प्रकारची तपासणी जर आपण केली तर गेल्या 2 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने प्रत्येक योजना लाभार्थ्यापर्यंत नेण्यासाठी केलेला आटोकाट प्रयत्न, भारतीय जनता पार्टी एक संघटना या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रयत्न, या दोन्ही गोष्टीचं जर गणित आपण आपल्या मनाशी जर नेमकं ठरवलं तर आपल्या असं लक्षात येईल की मोदीजींच्या सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी सरकारचा असलेला प्रयत्न आणि संघटनेचा असलेला प्रयत्न, ह्या दोन्ही प्रयत्नातनं आम्ही खूपच प्रगती केलेली आहे. आम्ही 100% यशाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 100% यशाकडे किंवा पूर्ण यशाकडे जाण्याच्या प्रयत्नासाठी आम्ही अधिक कार्यरत याच्यानंतर भविष्यकाळात होणार आहोत. त्यामुळे अशा स्वरूपाचं टीकाकारांचं जे म्हणणं आहे याच्यामागचा जर मूळ हेतू समजून घेतला तर गेल्या 2 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल की निष्कलंक चारित्र्याचं सरकार असू शकतं किंवा आहे अशा प्रकारचं विश्वासाने सांगणारा भारतीय नागरिक आज समाजामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवतो आहोत, पाहतो आहोत. अन्यथा गेल्या 2 वर्षामध्ये एकही आरोप किंवा एकही संशय
कुठल्याही प्रकारचा संशयास्पद गोष्ट नसल्यामुळेच व्यक्त करता येत नाही. या राजकीय अस्वस्थतेतून विरोधकांचं, विशेष करून काँग्रेस पक्षाकडून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरती फोडण्याच्या राजनीतीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्याची असंख्य उदाहरणं देता येतील, पण तो आजचा विषय नाही. त्या संदर्भात मी कोणते भाष्य करू इच्छित नाही. परंतु प्रत्येक मुद्दा हा देशाच्या विघटनाकडे, युवकांच्यामध्ये मतभिन्नता तयार करण्यासाठी, त्यांचं विकासावरचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि देशाचा कार्यक्रम राबवत असताना त्याच्यामध्ये अडथळा आणणारी कृती विरोधक करतायत. आणि त्यामुळे विकासाचं राजकारण याच विषयाला प्राधान्य भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची संघटना देखील तेच करणार आहे. आणि भविष्यकाळामध्ये या साऱ्या विषयांना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करतो आहोत. तो प्रयत्न पूर्ण यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि यामुळे विरोधक जरी काही म्हणत असले तरी देखील 2 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसं आज देखील सांगतायत, सर्व सर्वे आपण पाहिले असतील, तर त्या सर्वेमध्ये सर्व मीडियानी केलेले सर्वे आहेत. ते सर्वे भारतीय जनता पार्टी किंवा सरकार निर्मित नाहीत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या सर्वेतनं येणारा जो काही निष्कर्ष आहे हा 100% नसला तरी देखील 60%, 70% ज्या पुढं आहे, यावरून आपल्या लक्षात येतं की राजकीय व्यवस्थापनामध्ये, प्रत्यक्ष योजना राबवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, मोदीजींचं सरकार हे अतिशय कार्यक्षमतेने काम करते. याची पोचपावती आहे. ही पोचपावती पुरेशी बोलकी आहे. संपूर्ण देशामध्ये स्मार्ट सिटीचा जो प्रयोग सुरू केला गेला, याचं कारण आपल्याला सगळ्यांना मूळतः माहिती आहे की देशाच्या एकंदरीत प्रगतीच्या प्रवासामध्ये 1947 नंतर आजपर्यंत जे शेतीप्रधान असलेला देश, शेतीकडे दुर्लक्ष केल्या कारणाने, शेतीविषयीच्या चुकीच्या भूमिका मांडल्या कारणाने आणि मांडलेल्या भूमिका देखील न राबवल्या कारणाने या देशामधलं स्थलांतर आणि शहरीकरण हे वाढत गेलं. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. याविषयी कुठल्याही प्रकारचा मतभेद असण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे शहरीकरणाचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावरती आज सगळ्यांनाच भेडसावत आहेत. आणि या शहरीकरणाच्या प्रश्नांमुळेच स्मार्ट सिटीचा प्रयोग संपूर्ण देशामध्ये करण्याचं मोदी सरकारने ठरवलं. आणि स्मार्ट सिटी अंतर्गत जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर त्याचं उदाहरण देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की किमान जीवन सुविधा किंवा ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, प्राथमिक सुविधा म्हणतो, या प्राथमिक सुविधा गेल्या 67 वर्षामध्ये वाढत्या शहरीकरणाचा विचार करून दिल्या गेल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधला भ्रष्टाचार, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेली अपूर्णता, नियोजन शून्यता आणि या सगळ्यामुळे शहरीकरणाचे बकालतेकडे जाणारे विषय जे आहेत हे अधिकाधिक वाढत गेले. सर्व शहरांमध्ये वाहतुकीचे प्रश्न, सर्व शहरांमध्ये पाणी वाटपाचा प्रश्न, सर्व शहरांमध्ये ड्रेनेज लाईनचा प्रश्न, ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, प्राथमिक शिक्षणासारखे महत्त्वाचे विषय आहेत, या सर्व विषयांकडे नियोजन पद्धतीने न बघितल्या कारणाने आज शहरीकरणाचे हे प्रश्न वासून उभे आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत आपण प्रमुख शहरांची जी निवड केली त्याच्यामध्ये पुणे शहराचा क्रमांक दुसरा आहे. शहराचा एकंदरीत विचार करता आजपर्यंत जे आवश्यक गोष्टी आहेत, जायकाचा विषय कुठल्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे, जायकाचे 900 कोटी रुपये हे केंद्र शासनाने मान्य करून आणले मुळामुठा स्वच्छतेसाठी, मुळामुठेच्या शुद्धीकरणासाठी. पण मुळामुठा अस्वच्छ केली कुणी? या पुणे शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या ज्या कारभाऱ्यांनी कारभार केला त्या कारभारांनी पुण्याचं ड्रेनेजचं पाणी, वेस्ट वॉटर, केमिकल वॉटर हे पुण्याच्या नदीमध्ये सोडलं जातं आहे. याचा कधी विचार केलेला दिसला का? आणि याचा विचार जर तुम्ही कधीही केला नसेल तर एका जादूच्या कांडीने एखाद्या वर्षाच्या आतमध्ये 1 खासदार आणि 8 आमदार एवढंच एक घोषणा करून कॅची स्वरूपाचं लोकांना काहीतरी बोलून प्रत्यक्षात आपण जर काही भूलभुलैया उभा करणार असेल तर तो जनता माफ करणार नाही, जनता ते स्वीकारणार नाही. कारण आजपर्यंत ड्रेनेज सिस्टीमचा जर नीट विचार केला असता, त्याचं जर नियोजन नीट झालं असतं तर आपल्या असं लक्षात येईल की मुळामुठेसाठी 900 कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प पुण्याला आणावा लागला असता का? त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये, स्मार्ट सिटीच्या संदर्भामध्ये केंद्राची असलेली संपूर्ण देशातल्या शहरीकरणाच्या संदर्भातली असलेली भूमिका आणि पुणे शहराला त्यामध्ये मिळालेलं प्राधान्य हे भविष्यकाळामध्ये सगळ्यांना अनुभवायला मिळेल. एवढंच मी या प्रसंगाने या 2 वर्षाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. 2014 साली मिळालेल्या विजयानंतर 2016 साली 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाअंतर्गत प्राधान्यक्रमाने जो कार्यक्रम राबवतो आहोत तो म्हणजे पुणे
कौशल्य विकासाने प्रथम क्रमांकामध्ये असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण हे पुणं माझं आहे अशी आमची भूमिका आहे. आणि हे माझं पुणं असल्याकारणाने या पुण्यामध्ये येणारी जी स्थलांतरितांची संख्या आहे याचा मी अतिशय काळजीपूर्वकरित्या अभ्यास केलेला आहे. आणि या अभ्यासातून माझ्या असं लक्षात आलं आहे की 50% अधिक लोकसंख्या ही पुण्यामध्ये अन्य प्रांतातनं, अन्य देशातनं, अन्य जिल्ह्यातून आपल्याकडे आलेली आहे. आणि ही आलेली मोठ्या प्रमाणातली तरुणाई ही कौशल्यासाठी पुण्यामध्ये आलेली आहे. आणि यांना कौशल्य, यांचा विकास घडणं, यांना रोजगार मिळणं, यांना रोजगार देणं हे पुणे शहराचं प्रमुख कर्तव्य असं मी मानतो. कारण पुण्याकडे ज्या अपेक्षेने पाहिलं जातं, कारण मुंबईची वाढ आता एका वेगळ्या पद्धतीमध्ये थांबेल असं माझं मत आहे. पण पुण्याची वाढ ही अतिशय विस्तारित स्वरूपात होणार आहे. आणि त्यामुळे पुण्याचा विकास होत असताना या विकास पर्वाच्या निमित्ताने, कारण भारतीय जनता पार्टीने आगामी वर्ष विकास पर्व म्हणून जे नक्की केलेलं आहे, या विकास पर्वाच्या निमित्ताने तरुणाईला कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंटच्या योजनेअंतर्गत आणणं, त्यांना प्रत्यक्षामध्ये रोजगार मिळवून देणं, त्यांना रोजगाराबरोबरच ज्यांना स्वतंत्ररित्या काम करायचे त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं, त्यासाठी सर्व प्रकारची सुविधा देणं, शासकीय यंत्रणांमध्ये त्यांना पूर्णतः समाविष्ट करणं हे प्रथम कर्तव्य आम्ही मानलेलं आहे. 2 वर्षाच्या याच्यातला हा प्रमुख कार्यक्रम आहे. दुसरा कार्यक्रम जो आहे तो सर्व शहरांसाठी आणि समाज मनामध्ये स्वच्छतेचं महत्त्व पटण्यासाठी मोदीजींचा असलेला स्वच्छ भारत अभियानाचा जो कार्यक्रम आहे हा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कुठलाही दिवस असो त्या दिवशी सकाळी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवायचा हे अलिखित धोरण म्हणून पुणे शहराने स्वीकारले. त्यामुळे आज देखील पुणे शहरातल्या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभागशः आम्ही स्वच्छता अभियानाचे कार्यक्रम राबवलेत. हा पुणे शहराचा कार्यक्रम म्हणून आम्ही राबवतो. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला, नागरिकांना स्वच्छता अभियानाचं महत्त्व हे स्वतःच्या कृतीतनं आणि हा आपला मनाचा स्थायीभाव असला पाहिजे अशा प्रकारची भूमिका या निमित्ताने लोकांसमोर आम्ही मांडू इच्छितो. या 2 विषयाला आम्ही प्राधान्य यावर्षी दिलेलं आहे. विकास पर्वाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती तरुणाईला संधी देणं हे भविष्यकाळातलं संपूर्ण वर्षाचं आमचं काम राहील. अन्य विषय जे आहेत ते त्या पातळीवरती त्या विषयांना नक्की प्राधान्य देऊ, परंतु ह्या विषयाला सर्वात प्राधान्य देण्याची आमची कल्पना आहे. मोदी सरकारने इलेक्शनच्या अगोदर सर्व लोकांना जी मोठमोठी आश्वासनं दिली होती त्या सर्व आश्वासनाचा भ्रमनिरास झालेला आहे. लोकांना संताप आलेला आहे, नैराश्य आलेलं आहे, लोक चिडलेले आहेत. नुसतं महागाईचा प्रश्न नसून ह्या देशातील जी सहिष्णुता आहे, ह्या देशातील जे सामाजिक राष्ट्रीय ऐक्य आहे त्याला कुठं तडा बसतो आहे. आणि ह्या देशाचे जे महामानव आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे देशाला, राज्यघटना दिली, हे संविधान संपूर्ण नष्ट करायचं काम ह्या मोदी सरकारने केल्यामुळे जनसामान्यांना आता असुरक्षितता वाटू लागलेली. अल्पसंख्याक बांधवांना गाईचं मांस त्या ठिकाणी खाल्लं म्हणून खोटे आरोप करतात. गोवंश हत्याच्या बंदीच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी खोटे केस करून त्यांच्यावरती अत्याचार करतात. काँग्रेस पक्षाचं सरकार असताना अल्पसंख्याक, दलित, गोरगरीब, शेतकरी, कामगार, व्यापाऱ्यासाठी चांगलं धोरण आखलेले होते. परंतु जसं हे मोदी सरकार, भाजप सरकार, RSSच्या विचार सरकार सत्तेवर आलं, त्यांनी सर्वप्रथम आमच्या ह्या अल्पसंख्याक बांधवांचं आरक्षण रद्द करून टाकलं. नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण असताना त्यांना त्या वर्गाने विकासच करू नये. दलित अल्पसंख्याक बांधवांना जी शिष्यवृत्ती मिळायची ती देखील बंद करून टाकली. गोरगरिबांना कमी पैशामध्ये अन्न मिळायचं तो अन्न सुरक्षा कायद्याला देखील त्यांनी हरताळ बसला. गोरगरीब जनतेला काँग्रेस पक्षाने राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून जे 2 लाख, 1.5 लाख रुपये त्यांना अनुदान मिळायचं ते पण बंद करून टाकलं. आणि नुसतं सामान्य नागरिक नव्हे तर विचारवंत, साहित्यिक, लेखक ह्यांना जे पुरस्कार मिळाले त्यांनी पण ते पुरस्कार परत त्या ठिकाणी ह्या सरकारला दिले. ही इतिहासामधली फार नामुष्कीची गोष्ट आहे की मोठमोठ्या विचारवंतांनी त्यांना मिळालेले पुरस्कार ते सरकारला परत देतात. आणि घर वापसीच्या माध्यमातून काही ख्रिश्चन, काही मुस्लिम धर्मामधले लोकांना परत हिंदूमध्ये घ्यायचा, जबरदस्तीने हिंदू धर्मामध्ये घ्यायचा, अशा तऱ्हेने धर्मामध्ये जातीयाती निर्माण करून या देशामध्ये तुकडे करण्याचा विचार, जो आर्यचा विचार, जो मनोवादी विचार ह्या देशामध्ये मोठा करायचा प्रयत्न ह्या मोदी सरकारने केलेला आहे. 1 वर्ष
तर काँग्रेसने केलेल्या कामाच्या उदाहरणामध्ये घालवलं. कटारापासून काश्मीरपर्यंत ते काँग्रेसनी गेली 9 वर्ष जो प्रोजेक्ट केला रेल्वेचा त्याचं उद्घाटन केलं. आमच्या बाबासाहेबांचं आंबेडकरांचं स्मारकाचं काँग्रेस पक्षाने संपूर्ण तयारी केली. दुर्दैवाने काँग्रेस इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्ष पराजित झाला. लगेच ह्या सरकारने ते उद्घाटन केलं. म्हणजे काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाचं उदाहरणामध्ये 1 वर्ष घालवलं. दुसरं वर्ष लोकांमध्ये, जातीमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये ते निर्माण करायचा विचार घेतला. विद्यार्थ्यांमध्ये देशद्रोही का देशप्रेमी अशा तऱ्हेचा वाद निर्माण करून विद्यार्थी चळवळ नष्ट नाबूद करायचा प्रयत्न केला. कामगारांचं हिताचं धोरण काँग्रेस पक्षाने आखलं. परंतु ह्या मोदी सरकारने कामगाराच्या प्रॉव्हिडंट फंडावर पण डोळा ठेवला आणि त्याच्या व्याजावरती 1% कपात त्यांनी सुरू केली. म्हणजे कामगाराच्या विरुद्ध धोरण, शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ अशी घोषणा करणारे मोदी आता शेतकऱ्याच्या त्या दुष्काळ भागामध्ये जायला तयार नाही. 45 प्रदेशामध्ये गेले, परंतु महाराष्ट्रामध्ये जो भयानक दुष्काळ पडला आहे त्या ठिकाणी आज तागायत देशाच्या पंतप्रधानांनी येऊ नये ह्याच्यापेक्षा कोणती मोठी शोकांत आहे. लोकांना आता प्रश्न पडला. आता व्यापारी बोलू लागल्या. ज्या व्यापाऱ्यांनी मोदींना मदत केली, मताची मदत केली, सर्व मदत केली, ते व्यापारी आता हताश होऊन 2-2 महिने रस्त्यावरती येऊन मोर्चा काढतात. ते व्यापारी बोलतात की एक ही भूल कमल का फूल. आणि म्हणून महागाईच्या सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे, कामगार त्रस्त झालेला आहे, शेतकरी बांधवांकडे दुर्लक्ष आहे आणि संपूर्ण व्यापारी, कर्मचारी, विद्यार्थी या ठिकाणी आता उघडपणे बोलू लागल्यात की आम्हाला ह्या आजचे दिनपेक्षा काँग्रेसचे पुराणे सच्चे दिनच चांगले होते की ज्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत मिळायची, अनुदान मिळायचं. कधी त्या ठिकाणी देशद्रोहीचा गुन्हा विद्यार्थ्यावर होत नव्हता. विद्यार्थी पण आता म्हणतात की आम्हाला आजचे दिनपेक्षा पुराणे काँग्रेसचे सच्चे दिनच हवेत. कामगार पण हेच बोलतात आणि शेतकरी तर आता देशोधडी लागला आहे. तरी त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही. दुष्काळ पडला आहे, पाण्याचं नियोजन नाही, आंतरराष्ट्रीय नियोजन नाही आहे. अशामुळं ह्या देशामध्ये आता अराजकता माझाचा संभव निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा वेगळा झाला पाहिजे अशी महाराष्ट्र तोडण्याची भाषा भाजपचे नेते मंडळी करतात. कट्टर हिंदूवादी ह्या देशामध्ये प्रभाव मोठा होत चाललेला आहे. BJPचे मंत्री, खासदार उघडपणे बोलतात की आता हिंदूंनी 10 मुलांना जन्म द्यावा. हे कशाचं लक्षण आहे? नथुराम गोडसेचं मंदिर बांधलं पाहिजे, पुतळे बांधलं पाहिजे, हे कशाचं लक्षण आहे? हे आजच्या दिनचं लक्षण नसून हे जातीवादी आणि धर्मांध शक्तीचा ह्या ठिकाणी पेव फुटल्याचं लक्षण आहे. आणि म्हणून सर्व थरातील लोक आता ह्या निर्णयाला पोचलेत की आम्हाला तुझे आजचे दिन नको बाबा, आम्हाला काँग्रेसचे सच्चे दिन पाहिजे. ज्या सच्चे दिनामध्ये महागाई कमी होती, किमान जातीवाद नव्हता, किंवा सर्व समाजाचे लोक एकत्र नाही होते आणि काँग्रेस एकसंघ ठेवायचं काम नेहमी काँग्रेस पक्षाने केले. त्यामुळं आम्हाला आता काँग्रेसचे सच्चे दिन हवे. बरोबर आहे, कटारापासून तर काश्मीरपर्यंत जे रेल्वेचं इतकं अति दुर्गम भागातनं, डोंगराळ भागातनं रेल्वेचा प्रोजेक्ट 1-2 महिन्याचा 3 महिन्याचा नाही आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने त्या ठिकाणी 8-9 वर्षापासून प्रयत्न करतात. हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि संपूर्ण ते कार्य पूर्णतःच आलं आणि दुर्दैवाने काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि लगेच त्याच्यावरती आयत्या बिळावर नागावं म्हणून ह्या भाजपच्या मोदी सरकारने हिरवा झेंडा लावून असं दाखवलं की ही रेल्वे आम्हीच सुरू केली. असंच बाबासाहेबांचे स्मारकाचे असेच अनेक ह्या ठिकाणी योजना त्यांनी केल्यात. योजनाची काँग्रेसची योजना फक्त नावं बदलून त्यांनी वापरली आणि ती जाहिरात करण्यासाठी जवळजवळ 850 कोटी रुपये खर्च केला. मेक इन इंडियासाठी 28 कोटी रुपये खर्च केला. तो 28 कोटी रुपये जर एखाद्या जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी वापरला असता तर एका जिल्ह्याचा प्रश्न पाण्याचा सुटला असता, लोकांनी त्यांना दुवा दिली असती. पण नियोजन शून्य आहे सरकार आहे. बरोबर आहे, 100%. आता हे पुण्यातले 8 आमदार, 2-3 खासदार, 3-4 मंत्री हे आता नागपूरचाच विकास हे मुख्यमंत्री करायला लागल्यात. नागपूरचा विकास म्हणजे नागपूरला विकासाची जंत्री आणि हे सर्व इकडचे वाजंत्री असंच झालेले आहे. आता भाजपचे मंत्री आणि भाजपचे खासदार आणि आमदार हे फक्त वाजंत्री झाले आहेत, कारण की विकासाची जंत्री सगळी नागपूरला गेलेली. नागपूरमध्ये जसं पुण्याच्या मेट्रोचा पहिला प्रस्ताव होता तो मान्य करायच्या ऐवजी तो नागपूरला मान्य झाला आहे. अशा तऱ्हेचे पुण्यातले महत्त्वाचे शासकीय देखील मोठमोठे ऑफिसेस आता नागपूरला आणण्यात आले. म्हणून हे सर्व आमदार आणि खासदार मंत्री गप्प बसतात. ह्याचा अर्थ काय समजायचा? आम्ही आपल्याला सांगितले काँग्रेस पक्षाने माहितीचा अधिकाराचा कायदा काढला. सामान्य नागरिकाला पण शासकीय ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे आणि जे कोणी काँग्रेसच्या राज्यामध्ये दोषी ठरले त्यांच्यानुसार आरोप झाला तरी काँग्रेसच्या हायकमांडनी काँग्रेसने त्याची गय केली नाही. मग मंत्री असेल, किती मोठा नेता असेल त्याची कारवाई केली. परंतु दुर्दैव की ह्या भाजप सरकारने इतके मोठे मोठे आरोप होणारे नेते मंडळी होते,
कर्नाटकचे येडियुरप्पापासून या ठिकाणी चिक्की घोटाळा असेल, विनोद तावडेचा घोटाळा असेल, आता महसूल मंत्र्याचा घोटाळा आहे. अनेक घोटाळेबाज असताना देखील त्याला पाठिंबा देण्याची भाषा करतात, त्यांच्यावर कारवाई करत नाही. म्हणजे स्वच्छ प्रकाशाची, स्वच्छ प्रतिमा असलेल्या पक्षाची आता अवस्था काय आहे, आता हे नागरिकांना सांगण्यासाठी मोठ्या तज्ज्ञाची किंवा पंडिताची आवश्यकता नाही आहे. नागरिक समजून गेले की भरभरलेलं सरकार आहे, काँग्रेसपेक्षा अत्यंत करप्टेड सरकार आहे, हे गोरगरिबाचं नसून धनाढ्य व्यापाराचं सरकार आहे, अशा तऱ्हेचा आता लोकांना समज झालेला आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाला येऊन 2 वर्ष पूर्ण झाली, मात्र या 2 वर्षात पुण्यासाठी केलेली विकास कामं असतील किंवा विविध योजना असतील, यासाठी पुणेकर नागरिक खरंच समाधानकारक आहे का, हे पुणेकर नागरिक 2017च्या निवडणुकीमध्ये दाखवूनच देणार आहे. मात्र 2017मध्ये अबकी बार किसकी सरकार हे पुणेकर नक्कीच दाखवणार. व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र गर्दडेसोबत मी सज्जाद सय्यद, पुणे प्लस.